ठाकरेंचे 8 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केलाय। तर उदय सामंत यांच्या दाव्याची खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे। उमेदवारीवर नाही दावा, कशी येईल इनकमिंगची हवा, असा आता सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। या सगळ्या संदर्भातला बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूया लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। उरलेल्या आमदारांपैकी 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 8 आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी केला आहे। शिवसेनेत लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यानं अस्वस्थतेचं वारं वाहू लागलेलं असतानाच उदय सामंतांनी हा बॉम्बगोळा टाकलेला आहे। 8 आमदार हे वैयक्तिक संपर्कात असून लवकरच त्यांना शिवसेनेत आणणार असल्याचा गौप्यस्फोट देखील सामंतांनी केला। आमदार जे उरलेले आहेत उबाठामधले ते 8 आमदार माझ्या संपर्कात आहेत। शिंदे साहेबांचं नंतर माझ्या संपर्कात आहेत। मी शिंदे साहेबांची भेट घालून देणार, याच्यावर त्यांना क्लॅरिफिकेशन विचारा ना। 8 आमदार मोजून नावं पण पाहिजे तर सांगतो। प्रवेशाच्या वेळी नावं। उदय सामंतांचा दावा कमी की काय, संजय शिरसाट यांनी याही पेक्षा मोठा दावा केला। ठाकरे कुटुंबीय सोडले तर सर्वच आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिरसाटांनी केला। ठाकरे गटाचे सर्वच आमदार आमच्या संपर्कात आहेत। माझे कुटुंब माझी जबाबदारी सोडलं तर बाकी सर्व आमच्या बरोबर आहेत। म्हणून आता काय निर्णय घ्यायचा आणि केव्हा घ्यायचा या बाबतीमध्ये फक्त शिंदे साहेब थोडा शांतपणे विचार करून हा निर्णय घेणार आहे। शिवसेना नेत्यांच्या दाव्याचा संजय राऊतांनी खास त्यांच्या स्टाईलनं समाचार देखील घेतला। उदय सामंत यांनी असं सांगितलं 8 आमदार संपर्कात आहेत। नाही ते आकडा चुकलाय। 80 आमदार असतील, 80 आमदार असतील। बरं का, आपल्या घरात आपल्या भावाकडे आधी पहा मला। सध्या शिवसेनेच्या खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। लोकसभेला ही परिस्थिती असेल तर विधानसभेला काय अवस्था होईल या भीतीनं अनेक विद्यमान आमदारांच्या पोटात गोळा आलाय। अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंच्या सोबत असलेले आमदार शिवसेनेत जाण्याचं धाडस करतील का याबाबत शंका आहे। छत्रपती संभाजीनगरहून सचिन बडेसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।